इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे विद्यमान आमदार हिरामन खोसकर हे स्वतः मतदान केंद्रावरती जाऊन पाहणी करत आहेत। आपल्याबरोबर स्वतः हिरामन खोसकर आहेत। काय वाटतं? काही आता मतदानाला तर फार उत्सुकता आहे। जनतेने या ठिकाणी मोठ्या प्रतिसाद आहे। मतदान केंद्रावर खूप मोठी गर्दी आहे, परंतु एकंदर बघता की या ठिकाणी जनतेनेच इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि 100% जी काही मतदारांचा उत्साह आहे तो उत्साह फार मोठा। एक सर्वसामान्य आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं। सर्वसामान्यांमध्ये प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक सुखदुःखामध्ये तुमची एक छबी बघायला मिळते। त्या अनुषंगाने तुम्हाला ग्रामीण भागामध्ये मोठा प्रतिसाद मिळायचं देखील पाहायला मिळतं। काय सांगाल? ही 100% जनतेने काय होतं, आपण इलेक्शन आला की शेवटचे 6 महिने बाहेर निघतो लोकांचं घ्यायचं, परंतु गेल्या 30 वर्षापासून सुख दुःख आणि विकास हे माझं काम आहे। मी कोणाचा पक्ष बघत नाही, आले सामान्य माणसाचं काम, तू कुठल्या पक्षाचं काय। त्याच्यामुळं आज गेल्या 15 दिवसापासून जनतेचा प्रतिसाद आहे। महिला आमच्या लाडक्या बहिणी एवढ्या मोठ्या 2,500-3,000 हजार महिला दिवसाला ओवाळायची, त्याच्यामुळे 100% या ठिकाणी माझ्या लाडकी बहिणी आणि जनतेचा खूप मोठा प्रतिसाद आहे। स्वतः अजित पवारांनी तुमच्यासाठी या ठिकाणी सभा घेतली होती। या सभेमध्ये अजित पवारांनी एक सर्वसामान्य आमदार म्हणून तुमच्याकडे बघितलेलं आहे। काय काय अपेक्षा अजित पवारांनी? नाही बा, जनतेला काहीच लागत नाही। जनतेला फक्त सुख दुःख आणि प्रेम, आलेल्या व्यक्तीला प्रेम देणे, प्रेमाने बोलणं, त्याच्या सुखदुःखात जाणं, त्याची छोटा प्रश्न राहतो पण त्याला विचारपूस केली पाहिजे। येणारी व्यक्ती समजा इथून नाशिकला ऑफिसला येते म्हणजे काहीतरी कामच घेऊन येते, छोटा असो मोठा असो। मोठ्याला मोठ्या कामाचं काही वाटत नाही, पण छोट्याला छोटं कामाला तरी त्याला एखादं छोटा जरी आपण त्यांना विचारलं बाबा तुझं काय काम, तरी त्याला वेगळा आनंद होतो। आमच्या तारखेला एखाद्या मंत्र्याचा फोन आला, आम्ही उठून उभा राहतो। मंत्र्याचा फोन आला तर त्याला सुद्धा एखाद्या आमदाराने आवाज दिला तर त्याला आनंद होतो। आणि हे गेलं आपण 30 वर्षापासून करतो, त्याच्यामुळे जनता कुठलाही पक्ष बोलत नाही, जातवाद नाही, बातपात नाही, मी सुद्धा बघत नाही। या ठिकाणी 100% जनतेने मला कौल दिलेलं आहे, मला आज जनतेवरून दिसतं। एकंदरीत जर बघितलं तर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर आपल्याबरोबर होते आणि जनतेने मलाच कौल दिला आहे, त्यामुळे मीच आमदार होणार हे देखील त्यांनी ठासून सांगितलं आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, नाशिक।